एक गोष्ट माझी सगळ्या आमदार आणि खासदार यांना विनंती आहे, तुम्ही जनतेचे नेते आम्हाला माहित आहे की जनतेने तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आम्हाला मदत नक्कीच करशाल, परंतु ती मदत आम्हाला तात्काळ करावी, तात्काळ कारण की लोकांना खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे आहेत. तर आता हे देवानंद भाऊचं घर पूर्णपैकी पडलेलं आहे आणि देवानंद भाऊकडे कॅमेरा करा. म्हणजे भीती, मधामध्ये जायची सुद्धा भीती वाटत आहे. भाऊ थोडं इकडं कॅमेरा, हे बघू शकता तुम्ही, हे त्यांचं घर आहे आणि हे एवढं निस्तानाभूत झालेलं आहे. हा बघा, एवढं प्रचंड, म्हणजे त्यांचं जीवच गेलं असतं तर त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी गेले आणि पूर्ण घर पडला त्यांचं. हे पूर्ण घर पडलेलं आहे साहेब. याचं सगळं या घरामध्ये एकदम धोक्यायुक्त पाणी आणि ते जुनं घर जे होतं ते पूर्ण विटीने बांधून होतं, कच्च्या मातीनं. त्याच्यामुळे ते सगळं जागच्या जागेवर राहिलं, सगळं धान्य आणि तुम्हाला असं कधी घडलं नाही, कधी कोणती गोष्ट झाली आजपर्यंत काही घडलेलं नव्हतं. पत्र वगैरे सगळं पडलं, सगळं नुकसान झालं आणि जीव वाचवण्यासाठी ते बाहेर गेले. तर देवानंद भाऊ, तुम्ही काय म्हणू इच्छिता? तुमच्यामध्ये दोन शब्द सांगा आम्हाला. आज नारळी गावामध्ये सकाळपासून तर 2 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. कंटिन्यू पावसामध्ये आज नारळी गावामध्ये ढगफुटी सदृश्य निर्माण झालं होतं आणि त्यामुळे की नाही बघू शकता आता तो आता पडलाय, तो आमच्या समोर. फक्त हात न लावता बी घर पडत आहे. विचार करा किती हा पूर्ण घर पाणीमध्ये बुडालेलं होतं. त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आज नारळी गावामध्ये ढगफुटी सदृश्य निर्माण झालेलं होतं आणि खूप प्रमाणात पाऊस पडला नारळी गावामध्ये आणि आमच्या घरामध्ये आमचं घर पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला आता या घरामधलं जे अन्नधान्य होतं, जे खाण्याची वस्तू होती, ते आतूनच त्याचं नुकसान झालेलं आहे. तर शासनाकडे एवढीच विनंती आहे की आमचं आता जे अन्न वस्त्र निवारा होता ते पाण्यानं सगळे आमच्यापासून दूर केलेलं आहे. तर आम्हाला आहे की नाही, आता आहे की नाही, शासनानं ताबडतोब आर्थिक मदत द्यावी एवढी शासनाला विनंती करतो. यांनी जेवण सुद्धा नाही केलंय सकाळपासून, कारण की 12 घंटे कंटिन्यू पाऊस होता. जीव वाचवण्यासाठी सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि पाऊस आहे की नाही खंडलाच नाही आणि आम्हाला आहे की नाही जेवणाची वेळ सुद्धा भेटली नाही आणि जे वस्तू आम्हाला काढायचे होते ते वस्तू काढण्यासाठी आम्हाला वेळ भेटला नाही. पाणी काय वरून काय खंडलं नाही, त्याच्यामुळे पाणी डायरेक्ट घरामध्ये घुसलं आणि जे पोते होते आपल्या गव्हाचे, तांदळाचे, ज्वारीचे, ते काढायला सुद्धा आम्हाला चान्स नाही भेटला. ते संपूर्ण आहे की नाही घरामध्ये होते ते सगळं आहे की नाही वाहून गेले, वाहून गेले, वाहून गेले, टाक्या वगैरे वाहून गेले. जे आमच्या वस्तू होत्या जे होत्या ते सगळे वाहून गेलेले आहेत. खरोखर आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा पाहिजे. यांच्याकडे फक्त आता काहीच नाही, फक्त जीव आहे. सरकारला हीच विनंती आहे की काय करणार, त्यांचे कपडे सुद्धा वाहून गेले, काय करणार आहे म्हणून. तर आता आम्ही दुसऱ्या बाजूने जाणार आहोत बंडूभाऊ, आम्ही सगळी पाहणी करणार आहोत आणि हे तुम्हाला सगळं आम्ही का दाखवतो, तर आम्हाला का फेमस व्हायची गरज नाही. आमच्या गावामध्ये जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला तोडगा पाहिजे आणि हा एक आम्हाला फक्त वॉर्निंग आहे निसर्गाची. तर याच्यानंतर सुद्धा असं होऊ शकतं. तर सरकारनं आम्हाला मदत तर करावीच, मदत बरोबर याची पूर्ण सोय करून द्यावी की पुन्हा जर फ्लड आला असा तर आमच्या गावाला कोणताही धोका निर्माण होऊ नये. आमच्या तांडा, वस्ती, झोपडपट्टी यांची कोणती जीवितहानी होऊ नये एवढं सरकारनं आम्हाला मदत करावी. तर आता आम्ही पलीकडच्या बाजूला जात आहोत. तिकडं एवढं नुकसान झालेलं आहे. चालू करू